जिल्हा समिती आहे. आम्ही विकसित भारत बिल्डोथॉन 2025 करिता भूगोल फॉर लोकल या स्पर्धेत सहभाग घेत आहोत. यासाठी आम्ही पानमळा ही संकल्पना निवडलेली आहे. ही पानमळ्यातील देशी केळी आहेत. ही पानमळ्यातील खाऊची पाने आहेत. आमच्या परिसरात चिकूचे चांगले उत्पादन होते. आमचे गाव आयतोडे बुद्रुक केळाचे आयतोडे या नावाने सांगली जिल्ह्यात ओळखले जाते. याचे मुख्य कारण असे की 35 ते 40 वर्षांपूर्वी पानमळ्यांची संख्या जास्त होती. या पानमळ्यात खाऊची पाने व केळी पिकवली जायची. आमच्या गावचे वैशिष्ट्य असणारी बोधी केळी या पानमळ्यात पिकवली जायची. खाऊची पाने व केळी मुंबई बाजारात विकली जायची. पानमळा म्हणजे बंदिस्त जागेत केली जाणारी शेती. बांबूंचा वापर करून कुंपण तयार केले जायचे. कुंपणाच्या आत पांगिरा, शेवगा ही झाडे लावून त्यात खाऊच्या पानांचा वेल चढविला जातो. तसेच देशी किंवा वसई केळीची झाडे लावली जातात. आमच्या गावच्या मातीत येणारी केळी उत्कृष्ट होती. पानमळ्यात केळी लावण्याचे कारण म्हणजे खाऊच्या पानांचा डाग बांधण्यासाठी केळीचा धूळ वापरला जातो. त्यांचा गोलाकार डब्यासारखा भाग तयार करून त्यात खाऊची पाने नीट गोलाकारात रचून विक्रीसाठी पाठवली जातात. खाऊच्या पानांचा 10 कवळीचा एक डब व 35 ते 40 कवळीचा एक डाग तयार होतो. पानमळ्यांची उतरण मार्च ते मे दरम्यान केली जाते. केळीची चुंबळ करून जमिनीत रोवून नवीन रोपे तयार होतात. पाण्याच्या कमतरतेमुळे 35 ते 40 वर्षापूर्वी बोधी केळीची जात नष्ट झाली. सध्या देशी किंवा वसई केळी तसेच खाऊची पाने यांची लागवड पानमळ्यातून होते. केळी व खाऊची पाने आरोग्यासाठी खूप चांगली असतात. तसेच फणस, चिकू यांचीही लागवड परिसरात होते.